उन्हाळ्याचे दिवस होते. सो मी उतरलो आणि मला माहिती होतं घरचे गच्चीवर झोपलेले असतात. सो मी आवाज देतोय, पप्पा पप्पा आई. आणि लिटरली पप्पा असे आले. पप्पाने असं बाल्कनीतून पाहिलं, अरे तुला काही अक्कल आहे का? हा टाईम आहे का घरी यायचा? नमस्कार, मी मधुरा शिधाई आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. होळीच्या निमित्ताने सोनी मराठीवर होळीचा एक महासंगम पाहायला मिळणार आहे आणि त्यानिमित्ताने तुमच्या सगळ्या लाडक्या मालिकांमधले लाडके कलाकार एकत्र तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि आत्ता माझ्याबरोबर आहे सगळ्यांची लाडकी जोडी प्राजक्ता आणि वीरू. हाय. हॅलो, कसे आहात? मजेत. आणि खूप छान दिसत आहे दोघं जण. एकदम लुक्स दोघांचा चेंज झाला, म्हणजे प्राजक्ताचा जास्त चेंज वाटतोय. खूप छान वाटलं. मला सांग, काही कॉम्प्लिमेंट दिलीस तिला आल्यापासून? नाही दिली अजून? नाही, छान दिसतंय तर दिसतंय, ते बघावं माणसानी. मी कॉम्प्लिमेंट देणार यातला नाही. दिसतंय, मी मान्य करतो, छान दिसतीये, बस. हे असंच असतं का एरवी पण सेटवर? हो, असंच. बरं, मला सांगा, महासंगमच्या निमित्ताने आज तुम्ही सगळेजण इथे एकत्र होळी सेलिब्रेट करायला जमलेला आहात. कसं वाटतंय आणि कसा माहोल आहे एकंदर? छान मस्त मजा मस्ती चालू असेल. माहोल म्हणजे उत्सवच साजरा होतोय. सोनी मराठीने पहिल्यांदाच महासंगम ऑर्गनाईज केलाय. म्हणजे पहिल्यांदाच सगळे लीड एकत्र येऊन डान्स करतात, एकत्र येऊन काही सीन करतात आणि एवढं वातावरण धमाल आहे ना. म्हणजे बाकीच्यांना आमच्या सेटवर सुट्टी, पण आम्ही इकडे आम्ही एवढं एन्जॉय करतोय की असं वाटतं की यार इथनं जाऊच नाही. म्हणजे ही जी काही 2-3 दिवसात मजा येते ना आम्हाला, की अरे अजून व्हावं अजून. आणि त्यापेक्षा जास्त 25 तारखेला 25 मार्चला संध्याकाळी 7 वाजता जी सोनी मराठीवरती बघायला मजा येणार आहे ती तर वेगळीच असणार आहे. मस्त. म्हणजे डान्स वगैरे सेटअप करणं, ॲक्च्युली आम्हाला खरं तर वेळच भेटला नाही डान्स सेटअप करायला. काल झालं शूट आमचं डान्सचं सगळं, बट परवा त्यांनी 2-3 दिवसापासून पाठवून ठेवला आहे रेफरन्स डान्स व्हिडिओ. पण आम्ही परवाच्या दिवशी पॅकअप झाल्यानंतर रात्री 9-9:30 वाजता डान्स प्रॅक्टिस केली अर्धा तास. त्याच्यानंतर तिथून निघालो नाशिकवरनं. मग इकडे येऊन परत सकाळी रेडी वगैरे होऊन परत प्रॅक्टिस केली आणि मग आमचा डान्स कुठं सेट झाला आणि केला. सो तो एक प्रवास होता, तो चांगला मस्त छान प्रवास होता. आणि हा महासंगम म्हणजे आयुष्याच्या शेवटपर्यंत लक्षात राहण्यासारखं राहील. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांची भेट झाली आमची. आम्ही आत्तापर्यंत सगळ्यांना एकमेकांना बघत आलोच आहे. सोनीवर कंटिन्यू दिसतच असतात सगळे, बट आज भेट झाली, त्या गोष्टीचा एक खूप जास्त आनंद आहे. आणि सोनी मराठीने एवढा मोठा असा उत्सव महासंगमाचा आयोजित केला आहे आणि भन्नाट धमाल प्रत्येक गोष्ट, म्हणजे सीन असो काही असो काय ना, सगळे असल्यामुळे ना ती वाईब जी आहे ना ती खूप मस्त येते आणि धमाल मजा येते. क्या बात आहे. आणि होळीचं निमित्त आहे, मला सांगा, होळीच्या तुमच्या काय काय आठवणी आहेत लहानपणीच्या? किती धमाल मस्ती केली आहे, किती काय काय उपद्व्याप केलेत, किती जणांच्या अंगावर फुगे फोडलेत आणि काय काय केले? लहानपणीच्या तर भन्नाटच आठवणी असतात. कारण बालपण आणि होळी म्हणलं की आपण काय दिवसभर घरात थांबत नाही, उन्हाळक्या करत फिरतच असतो, ह्याला रंग लाव त्याला रंग लाव. म्हणजे मी पण भरपूर अशा उन्हाळक्यापणा केलाय. आणि जेव्हा मी तालमीत, म्हणजे आमची जेव्हा होळी तालमीत साजरी व्हायला लागली, म्हणजे मी तालमीत जेव्हापासनं गेले तेव्हापासनं आम्हाला सरांनी बंधन नव्हतं टाकलं की हे करा ते करा, बिनधास्त पाणी बिण्याने खेळून द्यायचे मस्त. आणि ना आम्ही मग काय करायचो, सर कुठं दिसले चांगला फ्रेश ड्रेस करून बाहेर जाताना दिसले की हळू फुगे बिगे फोडायचे. त्या दिवशी आम्हाला माफ असायचं, म्हणजे सर काही बोलायचे नाहीत. मग पवाय बिवाय न्यायचे. त्यानंतर ना पण दुसऱ्या दिवशी जी प्रॅक्टिस व्हायची ना मॉर्निंगला, होळी झाल्या दुसऱ्या दिवशी, त्यात आमचा असा पिट्ट्या निघायचा की एक घामानी आमची होळी व्हायची. मग खरं तर म्हणजे माझ्या हिशोबाने आत्तापर्यंत जेवढ्या होळ्या मी खेळलोय, प्रत्येक होळी काही ना काहीतरी भारी आठवण देऊन गेली आहे, जी की शेवटपर्यंत लक्षात राहील. म्हणजे अशीच एक आठवण म्हणजे मी लहान असताना एक फूल यायचं ऑरेंज कलरचं, जे की पाण्यात उकळवल्यानंतर पाण्याला ऑरेंज कलर येतो. सो आमच्याकडं एक गावाच्या 2-3 किलोमीटर लांब एक भाग होता तो, तिथं तसे खूप झाडं होते. मी 1-2 मित्रांना सोबत घेऊन सायकलवर तिकडं गेलो. अगदी मी काहीतरी 2री किंवा 3री तासन हार्डली. तिकडून किती मोठ्या फांद्या तोडल्या, सायकलला मागं कॅरेजला बांधल्या, घरी घेऊन आलो. रात्री डायरेक्ट घराच्या मागून आलो. आमचा मागं वापरण्याच्या पाण्याचा हौद होता, सगळ्या फांद्या त्या पाण्यात टाकून दिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पाण्याला थोडा थोडा ऑरेंज रंग आला होता.
आणि सकाळी आईनं ते बघितलं. मग त्याच्यानंतर जी काही माझी होळी झाली घरातल्या घरात, ती एक वेगळी मजा होती. पण कधी तुम्ही होळीला जबरदस्तीने गेल्यात असं झालंय का, की कधी कधी असं सुरुवातीला आपण जेव्हा नवीन म्हणजे मोठे होत असतो, जेव्हा असं आपल्याला कळतं, तर तेव्हा एक भीती असते सुरुवातीला कधी कधी रंगांची, तर मग असं वाटतं की नाही, पण मग मित्रमैत्रिणी आपल्याला खेचून घेऊन जातात. असं जबरदस्ती गेलाय? बिलकुल नाही. कारण नेलाय जबरदस्तीने? जबरदस्ती, कारण सगळे उत्सुकच असतात. म्हणजे मी तालमीत होते ना, तर सगळेच अरे चला ना होळी खेळू लवकर, हे असं तसं आमचं चालूच असायचं की आम्ही फिकर नव्हतं करत की रूमवाली होळी, कारण एकच दिवस असतो वर्षातला, एकच दिवस. आणि फार फार काय पाण्यानेच तर आम्ही थोडीच दुसऱ्याने काय पाण्यानेच खेळायचो, त्यामुळे ती तालमीत एक मजा असायची. पण लहानपणी घरात कसं असं की 4 वेळा भिजलीस लक्षात ठेव, 5 वेळा लक्षात ठेव, असं तरी मी 7व्या वेळा जायचीच बोबलत बाहेर आणि खेळून यायचीच, असं व्हायचं माझ्या बाबतीत. बळजबरी म्हणजे मी मिलिटरी हॉस्टेलला असताना आमच्याकडं काय असायचं, रंग खेळायला परमिशन नसायची. सो आमच्या ना हॉस्टेलच्या जो मोठा एक आमचा 40 जणांचा एक हॉल राहायचा, 40 जण एका हॉलमध्ये. आणि तिथं बाहेर आहे ना म्हणजे कपडे वगैरे वॉशिंगला टाकण्यासाठी एक मोठा असा टबसारखा लोखंडाचं ते एक बनवलेलं होतं, बट पातळ ते असतं ना, आम्ही ते उचलायचो, बाथरूममध्ये न्यायचो, बाथरूममध्ये ते फुल भरायचो पाण्यानं, म्हणजे एक ॲटलिस्ट 70-80% पर्यंत. त्याच्यानंतर पूर्ण म्हणजे हा ब्लॉक टोटल 80 मुलांमध्ये ज्यांच्याकडे इंक बॉटल असतील, सगळ्या इंक बॉटल एका बकेटमध्ये 1-2 बकेट भरवायचो छोट्या छोट्या, त्या सगळ्या पाण्यात टाकायचो. आणि हॉस्टेल आमच्या तेवढ्या 80 जणांमध्ये जेवढे पावडरचे वगैरे डबे असतील ते सगळे जमा करायचे. एकाला लिटरली ओढत आणायचं, म्हणजे तो खाली लोळतोय की काय काहीच नाही. पाण्यापाशी आलं का 4 जण त्याला पकडायला तयार. पकडला असा पाण्यात टाकायचा, 3-4 वेळेस त्याला कपडे धुतल्यासारखं धुवून काढायचं, वर त्याला उभं केलं की 4 जण हातात पावडर घेऊन रेडी, अंगावर पावडर मारायची. अशी आम्ही होळी सेलिब्रेट करतो. त्याच्यानंतर मार पण खूप खायचो, कारण सगळं खराब होऊन जायचं ना, इथून तिथून रूमपासून तर बाथरूमपासून सगळं हॉस्टेलच खराब होऊन जायचं. असं कधी स्वतःच्या बाबतीत किस्सा घडलाय का, की स्वतः कोणीतरी तुलाच खूप रंग लावला किंवा तुझ्या नकळत तुला असं पाण्यामध्ये ढकललंय वगैरे, असं कधी केलंय? हे पहिल्या वर्षी माझ्याच सोबत झालं होतं, त्याच्यानंतर पुढचे 3-4 वर्ष मी लोकांसोबत केलं. आणि होळीला म्हणजे रंगपंचमीच्या नंतर होळी जेव्हा होते, आधी होळी होते खरं तर होळीला असं म्हणतात की वाईट गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या त्या आगीमध्ये जाळून टाकायच्या असतात. आज तुम्हाला या निमित्ताने काय सांगायला आवडेल, की कोणत्या चुकीच्या किंवा काय एक संदेश द्यायला आवडेल की त्या गोष्टी गेल्या पाहिजेत किंवा हे घडू नये, याच्यासाठी काय सांगाल? घडू नये असं नाही, नेहमी विचार चांगलाच केला पाहिजे. भले आपण किती संकटात असलो तरी बी पॉझिटिव्हिटी, जी विल पॉवर आहे ना, ती आपल्याला खूप वर नेऊ शकते. त्यामुळे विल पॉवर असली पाहिजे. मला असं वाटतं की कुणाकडे दुःख नाही रे, दुःख सगळ्यांकडे, शेवटी माणूस आहे आपण. आपण खाली पण जातो, फॉल डाऊन होतो कितीतरी वेळा, काही होतं. पण तुम्ही हे सोडू नका कधी की हां ते मी करू शकते, ही जिद्द मनात असली पाहिजे. बाकीचं जो आपल्यात निगेटिव्हिटी येते ना की यार माझ्याच्यानी नाही जमणार, आता मी काय करू, ह्या गोष्टी त्या आगीत फेकल्या पाहिजेत. आणि बस, दुनियाने किती बोलू दे, काही बोलू दे, दुनियाची फिकरच नाही केली पाहिजे की मला वाटतंय ना मी करू शकते. दुनियाला वाटू न वाटू मला काय करायचंय, मला वाटतं मी करू शकते तर मी डेफिनेटली करू शकते. बस एवढा कॉन्फिडन्स ठेवला पाहिजे. बाकीच्या सगळ्या ज्या निगेटिव्हिटी बाकीचे पेरतात आपल्याकडे किंवा आपल्याकडून कधी कधी त्या फेकल्या पाहिजेत. बस. क्या बात आहे. मला असं वाटतं जे प्रत्येक माणसाने, कोणीही असो, आर्टिस्ट असो, एक साधा दुकानदार असो, कोणता बिझनेसमॅन असो, प्रत्येकाने मीपणा पहिले जाळला पाहिजे. कारण काय ना, आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपण आहे म्हणून बाकीचे, पण लिटरली प्रत्येकाला प्रत्येक माणूस कनेक्टेड आहे म्हणून सगळे. सो मीपणा जाळून ॲक्सेप्टन्स अंगीकारणं खूप गरजेचं आहे. कोणी बोललं चूक आहे, आपल्याला आतून माहिती आहे हो चूक आहे, तर ते मान्य करणं जमलं पाहिजे. सो मीपणा जाळणं, त्याच्यात मला असं प्रत्येकाला संदेश द्यावा वाटतो की, कारण त्याच्यानंतर आहे ना म्हणजे आयुष्य सोपं होईल, नाती कधी तुटणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी होतील. सो मीपणा जाळला पाहिजे.
आणि आता मालिकेमध्ये जो सध्या तुमच्या मालिकेमध्ये म्हणजे तुझं माझं सपानमध्ये सध्या जो एक करंट ट्रॅक चालू आहे, ट्विस्ट अँड टर्न्स सतत येत असतात आणि आता एक छान मोठा ट्विस्ट आलेला आहे. तर ह्याबद्दल एक प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुकता की आता ह्याच्यानंतर काय घडणार आहे, किंवा आता तुम्ही एकमेकांची ह्या ट्विस्टमध्ये जी साथ आहे ती तशीच कायम टिकून राहणार आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टींवर एक काय सगळ्यांना छोटंसं सांगायला आवडेल? सरप्राईज आहे खरं तर. सोनी मराठी ही सरप्राईज देतं आणि तुझं माझं सपान ही मालिका तर नेहमीच सरप्राईज देत असते. की आत्ता असं होतं की परत हे की कोणी विचार पण केला नव्हता की मिस कोल्हापूरमध्ये मी कधी भाग घेईन किंवा जिंकेन वगैरे असं. तसंच हा पण एक ट्विस्ट आहे तुमच्यासाठी जे सरप्राईज आणलंय आणि यापुढं पण तुमच्या साठी सरप्राईज तुझं माझं सपान सोनी मराठी हे घेऊन येईल. त्यामुळे तुम्ही बघत राहा, कारण आधी सांगितलं की त्याची उत्सुकता जाईल का आधीच ठाऊक आहे म्हणून असं पण नाही. जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ते अजून जास्त आवडेल. आणि आता ह्या ट्विस्टसाठी साधारण किती मेहनत घेतोयस, काय काय नवीन गोष्टी शिकतोयस? नवीन गोष्टी म्हणण्यापेक्षा एक म्हणजे असं तो ट्विस्ट घेताना ना असं काही वाटत नाही आपण आउट ऑफ द बॉक्स चाललोय किंवा अचानकच काहीतरी वेगळं होतंय. ते ज्या पद्धतीनं घडत जात आहे ना त्याच्यामुळे तो एक फील आणि ते अशी मजा येत जाते त्याच्यामध्ये. आणि म्हणजे सध्या वीरूनं हे केलंय की शिराळकरांचं नाव वापरणंही सोडलंय आणि तो स्वतःच्या जोरावर काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. कारण तो सध्या जाऊन राहतोय प्राजक्ताच्या घरी म्हणजे तिच्या माहेरी. सो एक स्वाभिमानी माणूस तिकडे जाऊन कसा राहू शकतो ना. सो त्याचं सध्या असं आहे की त्यांनी रिक्षा चालवायला सुरुवात करतोय तो. आजच सोनी मराठीच्या सोशल मीडिया पेजवर प्रोमो पडला आहे आमचा. सुंदर असा प्रोमो आहे, मला पर्सनली खूप आवडला. जे आमचे डिरेक्टर असो लेखक असो त्यांनी लिहिला खूप छान आहे, यांनी डिरेक्टही खूप छान केलं आहे आणि म्हणजे मस्तच. त्याच्यानंतर अजून भरपूर गोष्टी त्याच्यात बघायला भेटणार आहे. आणि राहिली गोष्ट म्हणजे मी काय त्याच्यात शिकलो वगैरे किंवा सगळ्यात पहिले काही दिवसापूर्वी 10-15 दिवसापूर्वी ना माझा अंगठा डिस्लोकेट झाला होता. अंगठा सरकून वर येऊन गेला होता आणि त्यानंतर तो झाला नीट. बट एक 70-80% तो नीट झाला होता आणि हा रिक्षाचा सिक्वेन्स लागला. सो रिक्षा म्हणजे कसं किक लेफ्ट हँडनी, गिअर लेफ्ट हँडनी. सो अंगठ्याचं पेन परत सुरू झालं आहे. पण त्या पेनपेक्षा म्हणजे ते पेन एवढं हर्ट करत नाही जेवढी त्या सिक्वेन्समध्ये जितकी मजा येते ना ते पेन तेवढं हर्ट करत नाही. आणि रिक्षा चालवली मी पहिल्यांदा आयुष्यात आणि चालवतोय गेल्या काही दिवसापासून रोजच. चालवतोय तो भुंगाट पळवतोय ऑटो. मला वाटतं एखाद्या गोष्टीसाठी किती घासावी लागते हे खरंच हे रिक्षेच्या या सीनमधून बघायला मिळणार आहे. आणि मला ना आठवते की जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो, मालिका अगदी सुरू होणार होती तेव्हा, त्याच्या आधी, तेव्हा तुम्ही दोघं जण इतके एकमेकांसाठी सुद्धा नवीन होतात आणि काय म्हणतात की एक ना मला खूप असं एक छान एक वेगळा खूप दोघांमध्ये फरक जाणवतोय की खूप जास्त कॉन्फिडंट वाटतंय, खूप तुमचं बॉन्ड मला अजून स्ट्रॉंग झाल्यासारखं वाटतंय, फार छान वाटतंय. मला सांगा तुम्ही आता एकत्र इतके महिने काम करताय, कसा एक साधारण दोघांमधला बॉन्ड झाला की तेव्हाचे तुम्ही आणि आत्ताचे तुम्हालाच एकमेकांमधल्या काय वेगवेगळ्या छान छान गोष्टी जाणवल्या की तेव्हा असं वाटलं की नाही हे मला वाटलं नव्हतं की हा असाही असेल किंवा ही अशी सुद्धा असेल, जे आता तुम्हाला जाणवत आहे? मला आधी हा शांत वाटत होता पण हा तेवढा शांत नाही, कदाचित माझ्यापेक्षा कमी खोडकर आहे, पण खोडकर आहे हा. आणि आमचं चालू असतं म्हणजे दोघांचं म्हणजे नाही का असं मित्रासारखं चालू असतं, असं नवरा बायकोसारखं काहीच म्हणजे कधीच नाही आम्ही कॅरेक्टरमध्ये. म्हणजे त्या ह्याच्यात सर म्हणतात अरे तुम्ही नवरा बायको आहे त्यासारखं वागा, म्हणजे ना कॅमेरा रोल होऊन ॲक्शन होतं आमचं असं काय तुझं हे असं म्हणजे चालू असतं आणि मज्जा येते काम करताना. आणि एक माझा खूप चांगला प्लस पॉईंट मला ह्याच्याकडून भेटला की आता हा जसा मला टास्क दिलेला ह्यांनी की डान्स कर तू, मी कधी डान्स न करणारी, हा लहानपणापासून डान्स करतो आणि हा माझा पार्टनर. त्यामुळे ना मी म्हणजे ह्यांनी मला शिकवलं एका तासात की ह्या अशा स्टेप्स आहेत, ह्या असं आहे. त्यामुळे ना हा एक खूप चांगला म्हणजे माझ्यासाठी गोष्ट आहे की खूप चांगल्या चांगल्या गोष्टी मला ह्याच्याकडून शिकायला भेटतात. प्लस जेव्हा मी स्टार्टिंगला आलते तेव्हा पण ना मला सीनमधलं काय येत नव्हतं, ॲक्टिंगमधलं काय, तेव्हा पण जेव्हा माझं चुकायचं छोटं छोटं चुकायचं ते पण हा मला सांगायचा आणि त्यामुळे मला लय फायदा व्हायचा ह्याचा, आत्ता पण होतोय. मी सांगण्या आणि तिनं करण्याच्या मधला एक मोठा गॅप किंवा एक मोठी भरीव गोष्ट अशी आहे की तिच्यात क्युरिओसिटी खूप आहे नवीन गोष्टी करण्याची किंवा शिकण्याची. आणि
ते ती ॲडॉप्ट लवकर करते. त्याच्यामुळं कारण ती बेसिकली पैलवान आहे, डान्सचा तिचा संबंध नाही, तरीसुद्धा अर्धा तास आम्ही नाचल्यानंतर तिच्या सगळ्या स्टेप अशा कंटिन्यू लक्षात राहिल्या. तर ही गोष्ट आहे की तेवढ्या बाबतीत ती शार्प आहे. आणि भरपूर गोष्टी आमच्या असे मजाक मस्ती भांडणं वगैरे तर कंटिन्यू चालू असतं, त्याला ब्रेक नसतोच. खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि मालिका तर इतकी छान चालूच आहे आणि त्यात आता हा महासंगमचा एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे तुमचे वेगळे ट्विस्ट असतातच, त्यात आता अजून याची एक भर पडते. जाता जाता सगळ्यांना तुमच्या स्टाईलमध्ये का रांगड्या स्टाईलमध्ये काय सांगायला आवडेल? हेच सांगेन की सोनी मराठीने पहिल्यांदाच महासंगम ऑर्गनाईज केलाय, जिथं म्हणजे मी पण पहिल्यांदाच करते हे महासंगम वगैरे. सगळ्यांना गाठी भेटी झाल्या, खूप चांगल्या गोष्टी शिकायला भेटल्या, वेगवेगळ्या जणांशी भेटी झाल्या. डान्स केला मी पहिल्यांदा. तुम्ही माझा डान्स आवर्जून बघा आणि सांगा कसा वाटलाय तो, म्हणजे मला नाचता येते का नाही, कसं काय. म्हणजे मी तर प्रयत्न केला चांगला करायचा. आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या आमच्यावरती, सगळ्या सोनी मराठीच्या मालिकांवरती. आणि पहिला विसरू नका, 25 मार्चला संध्याकाळी 7 वाजल्यापासून महासंगम सोनी मराठीचा. आता सगळा जो मेन मुद्दा बोलायचा होता तो प्राजक्ताने एका श्वासात बोलून टाकलाच आहे. तर मी एवढंच सांगतो की आत्तापर्यंत खूप प्रेम दिलंय प्रेक्षकांनी, भयंकर. म्हणजे आज आम्ही 250 भागांपर्यंत पोचलो. एक 4-5 दिवसात 250 पूर्ण होतील आमचे. आणि प्रेम कुठेच कमी नाही झालंय. प्रेम आपण जर TRPत काउंट केलं तर आम्ही मेंटेन आहे खूप त्या बाबतीत. सो एवढंच की असंच प्रेम करत राहा आणि बघत राहा सोनी मराठी, विनूया अतूट नाती. क्या बात आहे. आणि माझा एक राहिला प्रश्न खरा तुम्हाला विचारायचा की त्या पहिल्या तुमचा ज्यावेळेस पहिला एपिसोड आउट झाला मालिकेचा, त्यानंतर आत्तापर्यंत तुम्हाला गावी गेल्यानंतर किंवा तुमच्या घरी गेल्यानंतर कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात? आणि म्हणजे लोकांचं प्रेम तर अमाप मिळत असेल यात शंका नाही, पण एक असं ना की सुरुवातीला मालिका जोपर्यंत चालू झालेली नसते तोपर्यंत माहीत नसतं कोणाला, पण त्यानंतर अचानक लोक ओळखायला लागतात, फोन येतात, सगळे येऊन फोटो काढतात, भेटायला येतात. तर हे सगळं कसं एक घडतंय साधारण? मागच्या वर्षी मेमध्ये आम्ही नाशिकला आलो. आता मे येईल 2-3 महिन्यांनी. त्या एका वर्षामध्ये मी एकदाच घरला गेलते. म्हणजे मला सुट्टीच नाही भेटली. मी एकदाच घरी गेलते. आणि घरी जाऊन सुद्धा पण मी फक्त झोपायलाच घरी गेलते. बाकीचा सगळा टाइम कुठं पप्पांच्या मित्रांना इकडं बोलवलं तिकडं बोलवलं, सगळ्यांच्या गाठी भेटी मी घेत होते. आणि जेव्हा कळलं म्हणजे सातारकरांना की मी ह्या 3 दिवस आहे, तेव्हा त्यांनी म्हणजे कृषी प्रदर्शन भरवलेलं आणि त्यात मला कृषी कन्या म्हणून, सातारची कृषी कन्या म्हणून अवॉर्ड दिलता जेव्हा मी अवेलेबल होते तेव्हा. आणि खूप मज्जा आली. सगळ्या आजींकडे गेले मी, म्हाताऱ्या बायका ज्या आहेत ना त्या आमच्या सिरियलला एवढं सपोर्ट करतात. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे ना एवढं की माझ्यासमोर म्हणल्या की तुझी जाऊ इतकी नालायक, म्हणजे शिव्या घालायला लागल्या की त्यांचं एवढं प्रेम, राग, त्यांचं हे बघून मला एवढं भारी वाटलं की आम्हाला माहिती आहे की आमची स्टोरी चालली की ती खोटी स्टोरी आहे, की आम्ही तुम्हाला फक्त धावतो, पण ती प्रेक्षकांना खरी वाटते आणि ती जगतात, खूप साऱ्या गोष्टी शिकतात. म्हणजे माझ्याकडून पण मला बरेचसे पालक भेटले. जेव्हापासून आम्ही तुमची सिरियल बघतो तेव्हापासून आमची मुलगी म्हणते तालमीतच घाल, तुझ्याकडे बघून खूप शिकते, तू जे जे करते ते तिला खूप आवडतं. असं म्हणजे जी स्टोरी तुझं माझं सपांची चालली ते प्रेक्षक जगतात, बघतात, आदर्श घेतात आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू व्हेरी मच. असंच प्रेम करत राहावा बास. आम्ही तुमच्यासाठी असेच सरप्राईज घेऊन येत जाऊ. थँक्यू. अनुभव म्हणजे गावाकडं खरं तर मी असं ज्यावेळेस पहिला एपिसोड रिलीज झाला त्यावेळेस मी म्हणजे रात्री आम्ही टेलिकास्ट वगैरे केला, पहिला एपिसोड बघितला असं सगळ्यांनी बसून. हो, सगळ्यांनी एकत्र बघितला. एपिसोड झाल्यानंतर असं झालं, सर बोलले की उद्याचा दिवस आपण सुट्टी ठेवतोय. सो मी असं झालो की सर पहिले घरी जायचं आहे सर, पहिला एपिसोड, कारण घरच्यांनी पाहिलाय, बाकी जग पडलं बाजूला, मला आधी माझ्या मम्मी पप्पाचे रिॲक्शन पाहून यायचंय. सर बोलले खूप धावपळ होईल. हे म्हणलं सर फरक नाही पडत, मी बघून घेतो काय करायचं ते. सो मी रात्री 10-10:30 वाजता बसमध्ये बसलो. 2 वाजता मी वैजापूरला पोचलो. तिथून एका जणाला कॉल केला, त्यांनी गाडी पाठवली 4 व्हीलर, ती पण तिसऱ्याची, की याला सोडून ये. तो मला गावापर्यंत सोडवायला आला. आणि उन्हाळ्याचे दिवस होते. सो मी उतरलो आणि मला माहिती होतं घरचे गच्चीवर झोपलेले असतात. सो मी आवाज देतोय, पप्पा पप्पा, आई.
आणि लिटरली पप्पा असे आले, पप्पाने असं बाल्कनीतून पाहिलं, अरे तुला काही अक्कल आहे का म्हणे, हा टाईम आहे का घरी यायचा. आणि त्याच्यानंतर मग खाली आले सगळे, बसलं, जेवायला बनवलं आईनी, मम्मी मस्तपैकी जेवलो आणि घरच्यांचा आनंद पाहिला ना. म्हणजे एवढे दिवस आपण मुंबईत येऊन राहिलो, कामाच्या शोधामध्ये फिरलो, नाट्यशास्त्रात शिक्षण घेतलं, लोक काय काय म्हणत असतील किंवा लोकांनी काय काय आतापर्यंत बोलले, अहो याच्यात हे होणार आहे का, याच्यात ते होणार आहे, याच्यात काय करिअर असतं का, ज्या काही गोष्टी बोलले त्या सगळ्यांचा कुठंतरी जो त्यांच्या चेहऱ्यावर कधीतरी मला प्रश्न दिसला होता, त्या सगळ्यांची उत्तरं भेटल्याचं मला तिथं जाणवलं. आणि म्हणजे खूप भयंकर मी खुश होऊन गेलो त्यावेळेला. त्याच्यानंतर मग जे काही परत जोमानं कामाला लागलेलो आहे, मग नंतर दिवाळीत गेलो होतो, 3 दिवस सुट्टी भेटली ते, पण ती जवळजवळ सुट्टी नसल्यासारखीच होती, सेम गावातलं. कारण काय गावाकडं म्हणजे आपुलकी इतकी राहते ना लहानपणापासून, की असं सहजही खेळता खेळता त्यांच्या घराकडे जरी गेलं तरी ते खाऊ घालतात, बस बाबा जेव, कसं आहे काय. सो कोणाला टाळू नाही शकत. सो 3 दिवस तर कंटिन्यू असाच होतो फिरतीवर, आज इकडं यांच्या घरी, त्यांच्या घरी असंच चालू होतं. सुट्टी अशीच गेली. किती छान. पण ही आपल्या कामाची पोचपावती इतकी सुंदर पद्धतीने मिळणं, इतकं प्रेम मिळणं, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच, तुम्ही वेळात वेळ काढून गप्पा मारल्यात. आणि कलाकृती मीडियाच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांकडून तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी होली. तुम्हालाही होळीच्या खूप खूप शुभेच्छा, सर्व प्रेक्षकांनाही आणि तुम्हा सर्व आयोजकांनाही. थँक्यू आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.